आता रणजितसिंह निंबाळकरांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेमध्ये उचलला होता, म्हणजे ते समर्थनात आहेत। आणि जरांगे पाटलांची अकलूजची सभा ज्या ठिकाणी झाली आरक्षणासाठी, तिथं धैर्यशील मोहिते पाटील कचरा उचलताना तुम्हाला दिसले। म्हणजे हे दोघं बी मराठा आरक्षणाच्या समर्थनात आहेत। भारतीय जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे। मग ते एससीचं आरक्षण असेल, एसटीचं असेल, ओबीसीचं असेल, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल। परंतु या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी अगदी मोहिते पाटील परिवाराला सुद्धा सांगू इच्छितो की भाजप एक पार्टी नाही, भाजप एक विचारधारा आहे। त्यांच्या पाठीमागं असणारं त्यांचं संघटन, ती स्वतः पक्ष, ही एक विचारधारा आहे। त्या विचारधारेमध्ये त्यांच्याबरोबर प्रामाणिक राहणाऱ्या लोकांनाच ते उमेदवारी देतात। म्हणजे त्या लाटेमध्ये सुद्धा माढा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील परिवाराने त्यांची ताकद असेल किंवा राष्ट्रवादीची ताकद असेल त्या काळची, ती त्यांनी जिवंत ठेवण्याचं काम केलं। काल परवाचा जर तुम्ही रिपोर्ट बघितला तर भारतामध्ये 83% युवक बेरोजगार आहेत। आणि मग त्याच बेरोजगारांनी आता निर्णय घेतलेला आहे की 14ला आपण ठरवलं होतं की मोदींना निवडून आणायचं, 24ला आता त्यांनीच ठरवलं की मोदींना पाडायचं। खरं तर त्यांना बरेच पत्रकार आणि बरेच राजकारणी लोक पाणीदार खासदार म्हणतात, परंतु त्यांना पाणीदार खासदार नाही म्हणलं पाहिजे। नमस्कार। आज आपल्यासोबत एक खास मुलाखत आपण घेणार आहोत, ती म्हणजे माढा लोकसभा या निवडणुकीमध्ये 2014 सालीही हे उमेदवार उभा राहिले होते, 2019 सालीही उभा राहिले होते। त्याच अनुषंगाने बहुजन मुक्ती पार्टीच्या उमेदवारी त्यांना घोषित झाली, त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा अभिनंदन आहे। धन्यवाद। या ठिकाणी 2014ला तुम्ही उभा राहिला होता, 2019ला उभा राहिला होता। त्या अगोदर सर्व प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या, नेमकं तुमचं बाकी जे काही पार्श्वभूमी आहे ती सांगा। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना माझी ओळख करून देऊ इच्छितो की माझा राजकीय पिंड राहिलेला आहे। 2012ला मी माझ्याच गावामध्ये बेळापूरमध्ये ग्रामपंचायत सदस्य झालो आणि ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की ग्रामपंचायत सदस्याला काही अधिकार नाहीत। म्हणजे लोकांच्या संदर्भात एखादा चांगला कायदा बनवणे, लोकांचे प्रश्न सोडवणे, आणि ग्रामपंचायतमध्ये एकतर बऱ्याच गोष्टी ज्या त्या ग्रामपंचायत ज्यांच्या आधिपत्याखाली आहे किंवा ज्यांचा पॅनल लागलेला आहे, ते पॅनल प्रमुख निर्णय घेत असतात आणि सदस्यांना काय जास्त अधिकार राहत नाहीत। मी त्याच्यावरती विचार केला की अधिकार कोणाला आहेत, कायदे बनवण्याचे अधिकार कोणाला आहेत, तर ते संसदेला आहेत। म्हणजे संसदेमध्ये निवडून जाणाऱ्या सदस्याला कायदे बनवणारे, लोकांच्या हिताचे कायदे बनवण्याचा अधिकार आहे। आणि मी 14ला महाराष्ट्रातली रामोशी समाजातला पहिला मी व्यक्ती आहे की ज्यानं लोकसभेची निवडणूक लढवली। परंतु माझा उद्देश हा होता की लोकांच्या हिताचे कायदे बनवण्यामध्ये आपण पाहिजे, हिताचे निर्णय घेण्यामध्ये आपण पाहिजे। 14ची निवडणूक झाली, त्याच्यानंतर 2019ला सुद्धा मी बहुजन मुक्ती पार्टीनं मला तिकीट दिलं आणि माढा लोकसभेची निवडणूक लढलो। आणि आता उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बहुजन मुक्ती पार्टीनं मला तिकीट जाहीर केलेलं आहे आणि 2024ची सुद्धा मी निवडणूक लढणार आहे। तसंच मी महाराष्ट्र आणि भारतभर बहुजन समाजामध्ये जागृतीचं, प्रबोधनाचं काम करत आहे। माझ्या पार्टीचा राज्याचा प्रवक्ता म्हणून सुद्धा काम करत आहे। काकासाहेब, एकंदरीत तुम्ही ही जी माहिती सांगितली की तुम्ही जे बहुजन मुक्ती पार्टीचे जे काम करताय, या पार्टीच्या अनुषंगानं 2014चा जो कालावधी होता, जी भारतीय जनता पार्टीची एंट्री झाली ह्या लोकसभेच्या संसदेत, जे तुम्ही सगळे खासदार या भारताने पाठवले, त्या 2014चा जो कालावधी आणि 2024चं काय वाटतं? 2014 आणि 2024 हा जो 10 वर्षाचा कालावधी आहे, त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने ही गोष्ट दिसेल। 2014ची जी निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये देशभरातल्या जनतेचा एकच उद्देश होता की नरेंद्र मोदींना निवडून आणायचं आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवायचं। आणि ह्या 10 वर्षामध्ये हा फरक झाला आहे की 2024च्या निवडणुकीमध्ये भारतातली सर्व जनता असं म्हणत आहे की नरेंद्र मोदीचा पराभव करायचा आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार घालवायचं आहे। म्हणजे ह्या 10 वर्षामध्ये भारतातल्या जनतेच्या जी अपेक्षा होत्या, आशा होत्या, किंवा भारतातल्या जनतेला जी कामं होतील असं वाटत होतं की भारत विश्वगुरू होईल, भारत जगामध्ये एक नंबरला होईल, मग ते अर्थव्यवस्थेमध्ये असेल, क्रीडेमध्ये असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील। परंतु या 10 वर्षामध्ये काही झालं नाही। म्हणजे 14च्या अगोदर जी आश्वासनं नरेंद्र मोदीच्या माध्यमातून भारतातल्या जनतेला देण्यात आली होती, शेतकऱ्यांना देण्यात आलं होतं की तुमच्या मालाला, तुमचं उत्पन्न दुप्पट होईल, तुमच्या मालाला हमी भाव भेटेल, तुम्हाला नुकसान भरपाई भेटेल, तुम्हाला देण्यात येणारी खतं, बियाणं याचे रेट कमी केले जातील, विद्यार्थ्यांना किंवा तरुण लोकांना असं सांगितलं होतं की मी 2 कोटी नोकऱ्या देईन। परंतु शेतकऱ्याचे प्रश्न सुटले नाहीत, नोकऱ्याचे प्रश्न सुटले नाहीत, उलट नोकऱ्यांचं खाजगीकरण झालं मोठ्या प्रमाणामध्ये
आणि त्याच्यामुळं आपल्या तरुणांना नोकऱ्या नाहीत. आज काल परवाचा जर तुम्ही रिपोर्ट बघितला तर भारतामध्ये 83% युवक बेरोजगार आहेत. आणि मग त्याच बेरोजगारांनी आता निर्णय घेतलेला आहे की 14ला आपण ठरवलं होतं की मोदींना निवडून आणायचं आणि 24ला आता त्यांनीच ठरवलं की मोदींना पाडायचं. म्हणजे 14च्या आणि 24च्या निवडणुकीमधला हाच फरक आहे की 14ला मोदींना पंतप्रधान बनवायचं होतं आणि 24ला मोदींना पंतप्रधान पदावरून खाली करायचं. नक्कीच हा अनुषंग तुम्हाला समजला असेल की आम्ही भारताच्या राजकारणापासून मी यांना का प्रश्न विचारला, कारण तुम्हाला समजणं गरजेचं आहे की त्यांनी जी निवडणूक 2014ला का निवडणूक लढवली, 2019ला का लढवली आणि त्याच पद्धतीने आता 2024ला सुद्धा त्यांनी आता निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आहे. 2014ला सर्वांना वाटत होतं की नरेंद्र मोदी यावेत आणि 2024ला असं वाटतं की नरेंद्र मोदींना सगळ्यांनी पाडायचं, अशा भूमिकेत यांना आज 3ऱ्या टर्ममध्ये यांना निवडणुकीचा अर्ज त्यांना आता भरण्याची संधी दिलेली आहे. त्याच ठिकाणी सांगा, आज आपण माढामधून तुम्ही आता निवडणूक लढवणार आहे. माढ्यामध्ये सध्या आपण चित्र पाहता 2014 साली सद्भाव खोत विरुद्ध विजयसिंह मोहिते पाटील होते. त्या ठिकाणी मोहिते पाटलांचा मोठ्या ह्यानं विजय झाला. त्यानंतर आले मोहिते पाटलांनी काही कालावधीनंतर राष्ट्रवादीतून बीजेपीमध्ये प्रवेश केला आणि 2019च्या इलेक्शनमध्ये निंबाळकरांना त्यांनी भरघोस मतांनी निवडून दिलं. आता ते चित्र कुठं उलटं झालेलं आपल्याला पाहायला मिळते. ते कसं म्हणजे ज्यांना त्यांनी 1 लाखांनी निवडून दिलं तोच आता उमेदवार त्यांच्या विरोधात उभा आहे आणि त्यांच्यामध्ये असा एक संभ्रम तयार झाला की तुतारी हातात घ्यायची, म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेबांची तुतारी हातात घ्यायची की अपक्ष उभा राहायचं. मग त्या अनुषंगाने तुम्ही कसं पाहताय? 2014च्या निवडणुकीमध्ये विजयसिंह मोहिते पाटील विरुद्ध सदाभाऊ खोत अशी लढत झाली. अन्य 24 उमेदवार होते माझ्यासहित. त्याच्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटलांना 4,85,000 मतं मिळाली, सदाभाऊ खोतना 4,60,000 मतं मिळाली. जवळपास 25,000 मतांनी विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले. खरं तर देशभरामध्ये प्रचंड मोठी मोदी लाट होती आणि त्याच्यामध्ये कुणीही व्यक्ती निवडून आले आणि अगदी सुशीलकुमार शिंदेंचा जर तुम्ही विषय घेतला तर ते देशाचे गृहमंत्री होते. म्हणजे गृहमंत्री म्हणजे उपपंतप्रधान असणाऱ्या पदावर असणारा व्यक्ती सुद्धा पराभूत झाला. म्हणजे त्या लाटेमध्ये सुद्धा माढा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील परिवाराने त्यांची ताकद असेल किंवा राष्ट्रवादीची ताकद असेल त्या काळची ती त्यांनी जिवंत ठेवण्याचं काम केलं. त्याच्यानंतर 19च्या निवडणुकीच्या अनुषंगानं खूप साऱ्या घडामोडी या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये घडल्या. त्याच्यामध्ये मग तिकडं शिंदे बंधू होते, इकडं मोहिते पाटील होते आणि बराचसाच यांच्यामध्ये आपापसामध्ये वाद सुरू होता. मग माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर असतील किंवा मान खटावचे जयकुमार गोरे असतील, फलटणचे निंबाळकर असतील, दुसरे रामराजे निंबाळकर वगैरे, आणि मग सांगोल्याचे पुन्हा गणपतआबा देशमुख आहेत, शाजीबापू पाटील आहेत. याच्या सगळ्यामध्ये एक गट मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये होता आणि एक गट मोहिते पाटलांच्या समर्थनात होता. मग याच्यावरती तोडगा काय काढायचा म्हणून शेवटी हा निर्णय घेण्यात आला की मोहिते पाटील सोडून कुणी उमेदवार द्या, मग आम्ही सगळे एकत्र येऊन काम करू. मग हा तोडगा काढण्यासाठी 19ला हा तोडगा काढण्यासाठीच मग मोहिते पाटलांना वगळून रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आणि मोहिते पाटील आणि मोहिते पाटलांचे विरोधक कट्टर या सगळ्यांनी निंबाळकरांचं काम केलं आणि त्याच्यामध्ये प्रचंड मताने निंबाळकर निवडून आले, विजयी झाले. आता त्याच्यानंतर ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच घडामोडी 19च्या विधानसभेमध्ये सुद्धा घडल्या. विधानसभेलाही तसंच झालं की बाहेरचा आयात केलेला बीडचा उमेदवार या ठिकाणी देण्यात आला. त्या उमेदवाराचंही काम इथल्या मोहिते पाटील लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलं आणि त्यांनाही निवडून आणलं. म्हणजे मोहिते पाटलांनी काम केलेलं दिसतं की 19च्या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम केलं. मग ते लोकसभेला असेल किंवा विधानसभेला असेल या दोन्ही ठिकाणी काम केलं. परंतु त्याच्या बदल्यामध्ये जे मोहिते पाटील घरावरती भाजपानं मेहरबानी दाखवायला पाहिजे ती दाखवलेली दिसत नाही. म्हणजे रणजितदादाला जरी विधान परिषदेवरती घेतलं असेल तरी त्याच्यानंतर जे मंत्रिमंडळाचे विस्तार झाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस एकदा झाला, त्याच्यानंतर झाला, पुन्हा अजितदादा उपमुख्यमंत्री जे त्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, परंतु त्याच्यामध्ये कुठेही रणजितदादाचं नाव आलेलं नाही. म्हणजे हा मोहिते पाटील घराण्यावर अन्यायच होता की तुम्ही एक खासदार निवडून दिला, एक आमदार निवडून दिला आणि तुमचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठं नाव असताना तुम्हाला संधी त्या ठिकाणी दिली जात नाही. आणि मोहिते पाटलांना पुढं असं वाटत होतं की ठीक आहे आम्हाला मंत्रिपद नाही दिलं किंवा आमचा नाही विचार केला तरी 2024च्या माढा लोकसभेला मात्र आमचं निश्चित नाव हे लोक घेतलं. परंतु या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी अगदी मोहिते पाटील परिवाराला सुद्धा सांगू इच्छितो की भाजप एक पार्टी नाही, भाजप एक विचारधारा आहे. त्यांच्या पाठीमागं असणारं त्यांचं संघटन ती स्वतः पक्ष ही एक विचारधारा आहे. त्या विचारधारेमध्ये
त्यांच्याबरोबर प्रामाणिक राहणाऱ्या लोकांनाच ते उमेदवारी देतात. जसे की आता सोलापूरच्या लोकसभेला कित्येक उमेदवार त्यांच्याकडे ते आहेत, भरपूर. किंवा अजून ते कित्येक उमेदवार आयात करू शकतात, राष्ट्रवादीमधले, काँग्रेसमधले, शिंदे गटातले. परंतु त्यांनी राम सातपुतेंचीच का निवड केली, तर राम सातपुते हे आता 10वी पासून त्यांच्या संघटनेशी संलग्न आहेत आणि ते त्यांच्या विचाराशी पक्के आहेत, प्रामाणिक आहेत, इमानदार आहेत. त्यांनी परवाच माळशिरसला त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की भारतीय जनता पार्टी ही माझी आई आहे. म्हणजे एवढी प्रामाणिक लोक तिथं काम करतात आणि त्याच्यामुळं मोहिते पाटलांना तिकीट मिळालं नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीला असं वाटत असावं कदाचित की मोहिते पाटील परिवार उद्या आमच्याबरोबर राहील का नाही माहीत नाही, आणि त्याच्यामुळं त्यांनी त्यांचं तिकीट नाकारलं. परंतु दुसरीकडे काय झालं होतं की मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांनी अगोदरच धैर्यशील भैया मोहिते पाटील, भावी खासदार वगैरे बॅनर डिजिटल सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती सगळीकडे ते व्हायरल केलेलं होतं ना. अशा परिस्थितीमध्ये आता त्यांनी माघार घेणं उचित ठरणार नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मोहिते पाटील जर आता थांबले, म्हणजे त्यांनी निवडणुकीला अर्ज नाही भरला, मग तो अपक्ष असेल, तुतारीकडून असेल, भाजपकडून असेल किंवा XYZ कुणाकडून असेल, तर त्यांच्या पाठीमागचे जे कार्यकर्ते आहेत ते विड्रॉल होतील. आता म्हणजे कार्यकर्त्यांची एक इच्छाशक्ती असते की काही कार्यकर्ते निवडणुकीमध्ये एकदम उत्स्फूर्तपणे काम करत असतात आणि त्यांची इच्छा असते की वारंवार निवडणुका व्हाव्यात. मग असे काही जे कार्यकर्ते आहेत त्यांना उतावळे कार्यकर्ते सुद्धा म्हणता येईल, तर असे कार्यकर्ते तुमच्याबरोबर राहणार नाही जर तुम्ही आज निवडणूक नाही लढवली. म्हणून त्यांनी समजा त्यांना जर शरद पवारांनी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश दिला, तुतारी चिन्हावरती जर त्यांची लढायची वेळ आली तर त्यांनी लढलं पाहिजे. परंतु ते जर आता नाही लढले तर त्यांच्या पाठीमागचं जनमत निश्चित यापेक्षाही अजून कमी होईल. नक्कीच. आता या पद्धतीनं आपण बघितलं, तुम्हाला उमेदवारी जाहीर केली, एक अशी एक ही सांगितलं जातं की बाकीच सांगितलं जातं की नक्कीच मोहिते पाटील पुन्हा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा विचार करतील आणि पवार साहेब सुद्धा त्यांना तिकीट देतील. आम्ही मुंबईचा तुमचा कार्यक्रम पूर्ण अटेंड केला होता. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही प्रखरतेने आम्हाला जाणवलं की ज्यावेळेस वामन मेश्रामजी त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून शरदचंद्रजी पवार साहेबांना बोलवलं होतं. मग अशा पद्धतीत महाराष्ट्रातला कोणताही नेता नव्हता किंवा भारतातील कोणताही तिथं उपस्थित नेता नव्हता. त्यांचं असणारं शरदचंद्रजी पवार साहेबांवरचं प्रेम, या अनुषंगाने जर वरिष्ठ पातळीवरती जर त्यांची बैठक झाली आणि जर त्यांनी जर ठरवलं की राष्ट्रवादीला आपण सपोर्ट करायचा पवार साहेबांच्या, तर तुमची भूमिका काय असणार? आता सध्या तरी आमच्या वरिष्ठ स्तरावरून राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाबरोबर असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर असेल, यांच्याबरोबर बैठका आणि मिटिंग सुरू आहेत. आमचे वरिष्ठ पदाधिकारी जे आहेत बहुजन मुक्ती पार्टीचे, ते बऱ्यापैकी त्यांच्या चर्चा होत आहेत, बैठका होत आहेत. परंतु आम्ही स्वतंत्र लढण्याची तयारी तर आमची ठेवलेलीच आहे. म्हणजे आता जर विदर्भामधला तुम्ही विचार केला तर विदर्भामधल्या जवळपास 6 जागेचे फॉर्म भरून झालेले आहेत. तर त्याच्यापैकी 3 जागेला आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून स्वतंत्र फॉर्म भरलेले आहेत. आता विषय राहिला आपला माढा लोकसभा मतदारसंघाचा. तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी बहुजन मुक्ती पार्टीकडून मला उमेदवारी जाहीर केलेली आहे. म्हणजे जर आमचं गठबंधन नाही झालं तर आमची स्वतंत्र लढायची संपूर्ण तयारी आहे. पश्चिम महाराष्ट्रामधल्या जवळपास 12 लोकसभेच्या उमेदवार तयार करून घेण्याचं कामच माझ्यावरती आहे. मी पश्चिम महाराष्ट्रातल्या 12 लोकसभेचे उमेदवार निश्चित केलेले आहेत. म्हणजे आम्ही स्वतंत्र लढणार आहे हे निश्चितच आहे. पण तुमचा जो प्रश्न आहे की जर आमचं गठबंधन झालं, हां, जर आमचं काही गठबंधन झालं, काही राजकीय घडामोडी घडल्या, बहुजन मुक्ती पार्टीला त्यांनी विश्वासात घेतलं, अनुकूल वातावरण ठरलं. खरं तर काल दिल्लीला सुद्धा इंडिया आघाडीची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच घडामोडी झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमची काय जागांची मागणी आहे, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये काय जागांची मागणी आहे. या माध्यमातून जर काही जागा त्यांनी दिल्या आणि त्याच्यामधून गठबंधन झालं तर मग निश्चितपणे मला राष्ट्रीय स्तरावरून जे आदेश येईल की काम कुणाचं करायचं आहे, तर तो आदेश मला मान्य करावा लागेल. आणि जर गठबंधन झालं आणि इथं समजा शरदचंद्रजी पवार साहेबांचा उमेदवार असलं तर मला त्यांचंही काम करावं लागेल. बरं, काय वाटतंय नेमकं ह्या ठिकाणी जर मोहिते पाटलांना तिकीट ऐन टायमिंगला कार्यकर्त्यांचा उत्साह बघून तिकीट घ्यायची संधी आली आणि पवार साहेबांनी संधी त्यांना दिली तर त्या ठिकाणी निवडून येतील अशी काय आशा वाटते तुम्हाला? सध्या माढा लोकसभेची जर तुम्ही परिस्थिती बघितली, माढ्याचे जे विद्यमान खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर, खरं तर त्यांना बरेच पत्रकार आणि बरेच राजकारणी लोक पाणीदार खासदार म्हणतात. परंतु त्यांना पाणीदार खासदार नाही म्हणलं पाहिजे. कारण इथं आपण बसलोय, आपल्या पाठीमागे एक तळं आहे उघडेवाडीचं आणि त्या तळ्यामध्ये काहीच पाणी नाही. आणि मी पाठीमागं त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही जर हे शेततळ आमचं भरून दिलं, कारण त्या तळ्यामधून वेळापूर आणि उघडेवाडीच्या ग्रामपंचायतांना
पाणी पुरवठा होतो त्या तळ्यामधून. आता ते तळ ओसाड पडलंय ना, आमच्या गावामध्ये आता पाणी नाही पिण्याला, अशी परिस्थिती आहे. म्हणून मी त्यांना आवाहन केलं की तुम्ही जर हे तळ तुमच्या ताकदीवरती भरून दिलं नीरा उजवा कालव्यामधून, तर मी वेळापूर नगरीमध्ये तुमचा जाहीर सत्कार करीन. खरं तर भारतीय जनता पार्टी, संघ परिवार यांच्या विरोधामध्ये आम्ही देशभरामध्ये, भारतभरामध्ये काम करतो, त्यांच्या विचारधारेच्या विरोधामध्ये काम करतो. परंतु तरीसुद्धा मी माझ्या मनाचं हे मोठेपण दाखवलं होतं की जर माझ्या जनतेचे, माझ्या गावातल्या लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटत असेल तर मी त्यांचा आवर्जून सत्कार, जाहीर सत्कार केला पाहिजे. असं आव्हान करून सुद्धा ते माझ्या गावातलं शेततळ भरू शकले नाहीत, पाण्याचं तळ भरू शकले नाहीत. याचा अर्थ ते पाणीदार खासदार नाहीत. परंतु एक ठिकाणी बघतोय, सांगोल्यासारखा भाग असेल किंवा वर आपण मानसारखा भाग असेल, त्या भागातून त्यांना जास्त प्रसिद्धीचं आपल्याला म्हणजे व्हायरल आपल्याला पाहायला मिळतंय. जे काय सोशल मीडिया आहेत त्याच्यातून त्यांनी टेंबू, म्हैसाळच्या धरणातून जे पाणी इकडे आपल्याला आलेलं दिसतंय किंवा त्यासाठी निधी उपलब्ध केंद्राकडून करून दिलेला आहे. असंही म्हणलं जातं की भारतातील 10 टॉपच्या खासदारांपैकी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव गणलं जातं. त्या पार्श्वभूमीवर असं कसं म्हणू शकतो आपण? नाही, हे तुम्ही लोकांचं लोकमत वेगळं असतं आणि प्रत्यक्षात जे अहवाल असतो, रिपोर्ट असतो तो वेगळा असतो. तुम्ही जर बघितलं तर माढ्याच्या खासदारांचं जे नाव आहे ते कमी खर्च करणाऱ्या 10 खासदारांच्या यादीमध्ये आहे. सोलापूरच्या सिद्धेश्वर स्वामी खासदाराचं नाव सुद्धा कमी खर्च करणाऱ्याच्याच यादीमध्ये आहे. निधी मंजूर होणं वेगळं आहे, खर्च करणं वेगळं आहे. तुम्ही मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये बांधतो म्हणून मला वाटतं कितीतरी 14,000 कोटीची घोषणा सरकारने केली आहे 2014 पासून. खर्च किती झाला आहे? मग घोषणा केली म्हणून त्या सरकारचं आपण गुणगान गायचं का, त्याला मत द्यायचं का? इंदू मिलचं स्मारक बांधतो म्हणून त्यांनी घोषणा केली, बांधलंय का? अण्णाभाऊ साठेंचं स्मारक बांधतो म्हणले, आमच्या उमाजी नायकांचं स्मारक बांधतो म्हणले. घोषणा करणं वेगळं आहे, प्रत्यक्षात निधी आणून खर्च करणं वेगळं आहे. अजून एक उदाहरण तुम्हाला असं सांगेन की 2019च्या निवडणुकीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस आमच्या उमाजी नायकांच्या जन्मगावी आले आणि तिथं त्यांनी जयंती दिवशी घोषणा केली की महाराष्ट्रामधल्या रामोशी आणि वढार समाजासाठी वसंतराव नाईक भटकेमुक्त महामंडळामध्ये मी 300 कोटी अजून जास्त पैसे टाकत आहे म्हणून. हे म्हणले आणि 19ला रामोशी बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या समर्थनात काम केलं. 19चा 24 झालंय पण त्या 300 कोटीतले 3 रुपये एकाही माणसाला मिळाले नाहीत महाराष्ट्रात. आश्वासन. म्हणजे या ज्या योजना तुम्ही ज्याची नावं घेताय, मानखटाव असेल, सांगोला असेल, या योजनांसाठी घोषणा करणं हे वेगळं आहे. रेल्वे तर मी माझ्या जन्मापासून ऐकतो की पंढरपूर फलटण रेल्वे होणार आहे, पंढरपूर फलटण रेल्वे होणार आहे, पण होताना काहीच दिसत नाही. त्याचं मोजमाप नाही, त्याचं ॲक्वार नाही, काहीच होत नाही ना. मग एखादा खासदार घोषणा केला म्हणून तो सर्वश्रेष्ठ होतो आणि त्यालाच मत केलं पाहिजे असं नाही. नरेंद्र मोदी मग भारतातल्या जनतेला म्हणलेच होते की तुमच्या अकाउंटवर 15 लाख टाकतो. 10 वर्ष झाली जनता वाटच बघते, कुठं टाकलेत. म्हणजे मला हे सांगायचं की त्यांनी फक्त घोषणा केल्यात किंवा निधी मंजूर केलाय म्हणून त्यांना मत देणं चुकीचं आहे. हा, काम झाल्यानंतर अवश्य देऊ, मी स्वतः सत्कार करून देतो त्यांचा. बरं, आता एका ठिकाणी तुम्ही म्हणताय राम सातपुते सारखा 10वी पासून जो संघटनेचं काम करत होता, अशा माणसाला पहिल्यांदा इथं आयात आणलं, माळशिरसचा आमदार बनवलं, कारण त्यांनी मोहिते पाटलांची ताकद पाहिली होती त्या ठिकाणी. परंतु या संभ्रमात आता राम सातपुते यांना सोलापूरची लोकसभा लढवायचा चान्स दिलाय. काय वाटतं, काय होईल तिथं? सोलापूरमध्ये राम सातपुतेंचा निश्चित पराभव होईल. त्याची काही कारणं आहेत. जे राजकीय अँगलनं बघतोय, राजकीय दृष्ट्या त्याची मी कारणं तुम्हाला सांगतो. पहिलं कारण, 2014ला सोलापूरच्या जनतेनं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोलापूरमधून शरद बनसोडे यांना खासदार म्हणून निवडून दिलं. शरद बनसोडे पुढचे 5 वर्ष सोलापूरमध्ये कुठंच दिसले नाहीत. त्यांनी कोणत्याच प्रकारचा विकास केला नाही. त्यांनी सोलापूर शहरातले कोणतेच प्रश्न सोडवले नाहीत किंवा सोलापूरच्या आसपासच्या ज्या विधानसभा सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतात त्या कोणत्याच सोडवल्या नाहीत. झालं, शरद बनसोडे गेले. त्याच्यानंतर 19ला पुन्हा निवडणूक लागली आणि पुन्हा सुद्धा सोलापूरच्या जनतेनं सिद्धेश्वर स्वामींना निवडून दिलं. खरं तर त्यांच्याकडं जो दाखला आहे तो दाखला खोटा आहे, तरी सुद्धा जनतेनं त्यांना निवडून दिलं. सिद्धेश्वर स्वामींनी सुद्धा कोणतंच काम केलं नाही. काल परवा सुद्धा टीव्हीवरची तुम्ही जर बातमी बघितली असेल तर कमी खर्च करणाऱ्यांच्या यादीमध्ये सिद्धेश्वर स्वामींचं 50 लाख फक्त खर्च केलेत. म्हणजे 2014 ते 19चा खासदार भारतीय जनता पार्टीचा निकामी ठरलेला आहे आणि 2019 ते 2024चा खासदार सुद्धा निकामी ठरलेला आहे की ज्यानं जनतेची कामच केली नाही. त्याच्यामुळं तिथली जनता आता भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आहे. का तर तुम्ही अशी लोक आम्हाला देत आहेत की ती कामच करत नाहीत. आणि आता तुम्ही जर तिथला सोशल मीडिया, तिथल्या लोकांच्या जर जाऊन गाठी भेटी घेतल्या
तर पहिली गोष्ट लोकांना त्या हेच मान्य नाही की आम्हाला बाहेरचा उमेदवार देत आहेत. आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे, आम्हाला स्थानिक लोकप्रतिनिधी आम्ही निवडून देणार आहे. आणि त्याच्यामुळं त्यांच्या अंतर्गत भाजपाचे पदाधिकारी सुद्धा असं म्हणत आहेत की आम्हाला हे उमेदवार मान्य नाहीत. जर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारीच 20-20 वर्ष काम केलेले असं म्हणत असतील तर आम जनता तर कशी मतं देईल. आणि त्यातून मला असं स्पष्ट वाटतंय की तिथून राम सातपुतेचा पराभव होईल आणि कदाचित प्रणितीताई शिंदे आणि त्यांच्यामध्ये जर ती लढाई झाली तर प्रणितीताई शिंदे निवडून येतील. ठीक आहे, ते तो राहिला प्रश्न तिथला. पण या ठिकाणी माळशिरसमध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे विधानसभेचं, या ठिकाणी तुम्ही समाधानी आहात का? माळशिरस विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या समस्या आहेत, आता त्यांची जर खासियत बघितलं तर त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये लोकांना मदत केलेली दिसते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर. आता ते मदत करण्याचं पण काय विशेष आहे की पुण्यामध्ये अनेक धर्मादाय आयुक्ताचे हॉस्पिटल आहेत आणि तिथं गेल्यानंतर ते चॅरिटेबल हॉस्पिटल असल्यामुळे तिथं तुमच्या लोकांना मदत होतच असते किंवा CM फंडामधून लोकांना मदत होत असते. पण त्याच्यामध्ये निमित्त हे आमदार साहेब ठरले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ते काम करून सोशल मीडियावरती व्हायरल केलं. हे काम त्यांनी चांगलंच केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद आपण मानलेच पाहिजे. परंतु दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत की या माळशिरस तालुक्यामध्ये हजारो युवक बेरोजगार आहेत. काय त्याच्यावरती त्यांनी कधी आवाज उठवला की माझ्या मतदारसंघामध्ये हजारो युवक आहेत जे बेरोजगार आहेत, त्यांच्या हाताला काम नाही म्हणून काहीतरी MIDC व्हावी वगैरे किंवा त्या लोकांच्या हाताला काम मिळावं म्हणून ह्या 5 वर्षामध्ये त्यांनी विधानसभेमध्ये काही शब्द उचलला का? 2 गोष्टी असतात. लोकप्रतिनिधी रस्त्यावरती येऊन चौकामध्ये भाषण करण्यासाठी बोलण्यासाठी नसतो मी हे करीन, त्यानं विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये उभा राहून त्याच्या मतदारसंघातल्या लोकांच्या समस्या मांडायच्या असतात. म्हणजे त्यांनी बेरोजगारांच्या प्रश्नावरती काय बोलले नाहीत, ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काय बोलले नाहीत, ते असे अनेक प्रश्न आहेत, ते पाण्याच्या प्रश्नावरती विधानसभेमध्ये कधी बोलले नाहीत, ते रेल्वेच्या प्रश्नावरती विधानसभेमध्ये कधीच बोलले नाहीत. जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याला त्यांनी कधीही स्थान दिलं नाही. उलट त्यांनी या मतदारसंघामध्ये आल्यापासून माझं असं मत आहे किंवा मी जो बघतोय त्यांच्याकडं, तर माझं असं मत झालेलं आहे की त्यांनी या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पाठीमागं नारायण राणेंचे पुत्र त्यांना इथं बोलवून 1-2 मोर्चे घेतले आणि त्या मोर्चामध्ये तुम्हाला तर सगळ्यांना TV चॅनलवाल्यांना न्यूज चॅनलवाल्यांना सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं काय वक्तव्य असतं. जातीमध्ये धर्मामध्ये तेढ लावण्याची भाषणं त्यांनी केली. आणि अक्षरशः इथं जर मोहिते पाटील जरी आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहिले असते या 24च्या निवडणुकीमध्ये तर त्यांच्यावरती निश्चितच त्या नारायण राणेच्या मुलाने जे येऊन भाषणं केली आहेत, मग ते वेळापूरमध्ये असेल किंवा माळशिरसमध्ये असेल, त्याचा परिणाम दिसून आला असता. आणि म्हणून त्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये खूप काही चांगलं काम केलं असं मी अजिबात सुद्धा म्हणत नाही. आता एकंदरीत आपण प्रश्न पाहता महाराष्ट्रामध्ये जे मराठा आरक्षणावरती आरक्षणाचा मुद्दा चालू आहे, त्याच पद्धतीनं सांगोला आणि माळशिरसमध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपण ज्यावेळेस विधानसभा 2019ची पाहिली, त्या पार्श्वभूमीवर उत्तमराव जानकर आणि राम सातपुते यांच्यात मोठी लढत चालू झाली. थोडक्या मतावरती उत्तमराव जानकर तिथे पराभव झाले. त्यांच्या पाठीमागे असताना धनगर समाज मोठा होता आणि एका साईडला राम सातपुते पाठीमागं मोहिते पाटलांचा मोठा परिवार पाठीमागं होता. यात कुठेतरी जातीय समीकरण असताना सुद्धा राम सातपुतेने कधीही धनगर समाजाला सपोर्ट केलेला काही कार्यकर्त्यांच्या आम्ही बाईट घेतल्या. त्यावेळेस ते कोणत्याही मोर्चाला समर्थन दिले नाही किंवा त्या मोर्चात जाऊन कधी आम्ही आश्वासन सरकारमध्ये आहोत, आम्ही काहीतरी बोलू करू असं काही दिलं नाही. काय वाटतं या संदर्भात? राम सातपुते ज्या पार्टीचं काम करतात, भारतीय जनता पार्टी, ही भारतीय जनता पार्टीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे. मग ते SCचं आरक्षण असेल, STचं असेल, OBCचं असेल, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल. तुम्ही जर पाहिलं तर त्यांचा एकही लोकप्रतिनिधी, त्यांचा एकही मंत्री या जातीच्या लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी कधी आंदोलन मोर्चे करताना तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे ती जी विचारधारा आहे ती विचारधाराच आरक्षण विरोधी आहे. त्यांना संविधान संपवायचं आहे. संविधान संपवायचं म्हणजेच संविधानातलं आरक्षण संपवायचं. काल परवा जर तुम्ही कर्नाटकचे हेगडे म्हणून जे एक मंत्री आहेत त्यांचं स्टेटमेंट बघितलं तर 400 पार कशासाठी, तर आम्हाला घटना संपवायची, घटना घालवायची, संविधान बदलायचं. संविधान बदलायचंय म्हणजे काय, आरक्षण तुमचं घालवायचंय. म्हणजे जी व्यक्ती आणि ज्या व्यक्तीची विचारधारा आरक्षण विरोधी आहे ती व्यक्ती कधीच म्हणणार नाही माझ्या मतदारसंघातल्या धनगर लोकांनी मला मतं दिलेत, मराठा लोकांनी मला मतं दिलेत, मुस्लिम लोकांनी मला मतं दिलेत, त्यांच्या आरक्षणाचं काय झालं. याचा रोष असू शकतो का? आता तिकडे सोलापूरला राम सातपुते उभा राहिले, याचा रोष धनगर समाज आणि मराठा समाज ठेवणार का? 100% धनगर समाज आणि मराठा समाज त्यांच्यावरती रोष ठेवणार की तुम्ही आरक्षणाच्या बाबतीमध्ये कधीच बोलला नाही. अगदी OBCचे सुद्धा विषय आहे
की ओबीसी सुद्धा 52% ओबीसी असताना त्यांना 27% आरक्षण आहे. परंतु हे जे लोकप्रतिनिधी निवडून जात आहेत हे कधीच म्हणत नाहीत की बाबा त्यांना संख्येच्या प्रमाणामध्ये द्या, त्यांचं 27चं 52 करा. त्याच्यामुळं आरक्षणाचा जर विषय किंवा आरक्षणावरती जर उद्याची निवडणूक झाली तर त्याच्यामध्ये निश्चित फाटका राम सातपुतेंना बसू शकतो. राम सातपुते यांच्या बोलण्यातून आलं की मी एक अल्पसंख्याक घरातून आलोय, मला आरक्षणाच्या ह्याच्यावरती किंवा मी बहुजन समाजातून आलोय, मग त्यांचा आरक्षणावरती लोकांना आरक्षण मिळवून देण्यापाठीमागे कसं काय संघर्ष दिसत नाही? तेच मी तुम्हाला सांगतोय, ते आरक्षणाचा फायदा घेत आहेत हे निश्चित आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये या विधानसभेमध्ये उमेदवार म्हणून लढण्यासाठी इथं हजारो चेहरे होते. मग ते आमच्या एसटी समूहातील अनेक जाती आहेत, जसं बौद्ध आहेत, मातंग आहेत, चर्मकार आहेत, होलार आहेत, ढोर आहेत, अशा अनेक जातीची लोक या मतदारसंघामध्ये राहते आणि चांगली प्रतिनिधित्व करणारी लोक आहेत, चांगले समाजाचे काम करणारी, समाजाचे प्रश्न सोडवणारी लोक आहेत. परंतु त्यांना न उमेदवारी देता राम सातपुतेंना इथं उमेदवारी दिली. का दिली? तर आरक्षण आहे म्हणूनच त्यांना तिथून इथं येऊन उभा राहता आलं आणि उभा राहून ते निवडून सुद्धा आले. परंतु त्यांना हे समजत नाही की आरक्षणामुळे मी, संविधानामुळे मी आमदार होतोय, आरक्षणामुळे मी आमदार होतोय, परंतु संविधान वाचवणे, आरक्षण वाचवणे याच्या बाजूने ते कधीच उभा राहत नाही. आता त्या ठिकाणी आपण पाहिलं, राम सातपुते असतील किंवा महाराष्ट्रातील अनेक नेते मंडळी असतील, आपण जालन्यातलं जे अंतरवली सराटीमध्ये झालेलं आंदोलन बघितलं तर आरक्षणाच्या मुद्द्यावर यायचं कारण महत्त्वाचं ज्यावेळेस वैचारिक लोकांसोबत आपण विचार करत असतो. जरांगे पाटलांनी मागच्या 2-3 दिवसाखाली स्टेटमेंट दिलं की आम्ही आमचा उमेदवार देणार नाही, कारण आम्हाला लोकसभेचे राजकारणाचं आमचं पिंड नाही, आम्ही राजकारण करणार नाही. परंतु मराठा आंदोलकांना जे सांगितलं की तुम्ही कुणालाही पाडा, जे आपल्या मराठा आरक्षणाच्या विरोधात जे स्टेटमेंट दिलं त्यांना तुमची भूमिका त्यांना पाडा, त्यांची जागा दाखवून द्या. होऊ शकतो याचा परिणाम? मराठा बांधव सध्या जरांगे पाटलांच्या प्रभावाखाली आहेत, परंतु जरांगे पाटलांचं आंदोलन आता डायव्हर्ट झालेलं आहे. ते कसं, पहिल्यांदा ते म्हणले की आम्ही 400 उमेदवार एका मतदारसंघामध्ये देणार, 1,000 उमेदवार देणार. परत म्हणले आपण एकच उमेदवार देऊया. आता परत त्यांनी त्यांचं स्टेटमेंट बदललं की ज्याने आपल्या आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा. आता माढा लोकसभेचा जर विचार केला आणि जरा वेळ असं समजून चला की माढा लोकसभेची लढाई निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये होणार आहे. आता रणजितसिंह निंबाळकरांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेमध्ये उचलला होता, म्हणजे ते समर्थनात आहेत. आणि जरांगे पाटलांची अकलूजची सभा ज्या ठिकाणी झाली आरक्षणासाठी, तिथं धैर्यशील मोहिते पाटील कचरा उचलताना तुम्हाला दिसले. म्हणजे हे दोघं बी मराठा आरक्षणाच्या समर्थनात आहेत. मग ह्यातल्या कुणाला पाडणार? ह्यातल्या कुणाला एक जणाला तर पाडावं लागेल, पण दोघं बी मराठा आरक्षणाच्या समर्थनात आहे ना, पाडणार कुणाला? म्हणजे जरांगे पाटलांनी याचा विचार केला पाहिजे की नक्की काय होतंय, आपण नक्की काय बोलतोय आणि जनतेनं नक्की त्यातलं काय घ्यायचं. माढा लोकसभा मतदारसंघातल्या लोकांना हा प्रश्न असेल ना, निंबाळकरांनी लोकसभेमध्ये मराठा आरक्षणावर बोललेत म्हणजे ते आपल्या समर्थनात आहेत. धैर्यशील मोहिते पाटलांनी आपल्या सभेच्या ठिकाणी कचरा गोळा करण्याचं काम केले म्हणजे ते सुद्धा आपल्या आरक्षणाच्या समर्थन आहेत. मग पाडायचं कुणाला, निवडायचं कुणाला, हा प्रश्न आहे. मला जरांगे पाटलांनी असं आव्हान करावं असं मला वाटतंय. आतापर्यंत निंबाळकर 5 वर्ष संसदेमध्ये राहिले, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. मोहिते पाटील कुटुंब गेले 5, 25, 30 वर्ष झालं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे. 2014 ते 19 विजयसिंह मोहिते पाटील मोठे दादा लोकसभेमध्ये आहेत, तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. हेच नाहीत, महाराष्ट्रातले अनेक प्रस्थापित कुटुंब आहेत जे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये राहिले, तरी ते आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. आणि मग पुन्हा त्यांच्याच घरामध्ये किंवा त्यांच्याच दुसऱ्या कार्यकर्त्यांमध्ये जर उमेदवारी गेली तर पुन्हा तेच होणार आहे. जो प्रश्न विजयदादा सोडवू शकत नाहीत ते धैर्यशील भैया सोडवू शकत नाहीत. जे प्रश्न निंबाळकर सोडवू शकत नाहीत ते पुन्हा निंबाळकर आले तरी सोडवू शकत नाहीत. जे प्रश्न राम सातपुते सोडवू शकत नाहीत त्यांच्या ठिकाणी पुन्हा ह्यांनी उमेदवार दुसरा दिला तर ते सोडवू शकत नाहीत. याच्यासाठी जरांगे पाटलांनी एक गोष्ट करायला पाहिजे, महाराष्ट्रामधल्या सगळ्याच उमेदवारांचा अभ्यास करायला पाहिजे की कोणता उमेदवार त्या लायक आहे की याच्यावरती संसदेमध्ये सखोलपणे बाजू मांडू शकतो, संसदेला मराठा आरक्षणावरती निर्णय घ्यायला भाग पाडू शकतो. आणि जर असं झालं तरच मराठा आरक्षण मिळेल, नाहीतर मराठा आरक्षणाची जी चेष्टा इथल्या व्यवस्थेने गेली 25-30 वर्ष झाली, क्रांतिसिंह ह्या नानासाहेब पाटलांपासून, या पाटलांपासून जी आतापर्यंत चाललेली चेष्टा आहे ती अशीच सुरू राहील. म्हणून जरांगे पाटलांनी पहिल्यांदा विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक हा निर्णय घेतला पाहिजे.
नाहीतर प्रत्येक तुम्हाला वाटतंय कुणीतरी निंबाळकर विरोधात आहेत म्हणून तुम्ही निंबाळकरांना पाडणार आहे, दुसऱ्या कुणाला तरी वाटतंय मोहिते पाटील विरोधात आहेत म्हणून कुणी मोहिते पाटलांना पाडण्याचा प्रयत्न करणार आहे, पण यातून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. आता मुलाखतीच्या ग्रेट मुलाखतीच्या शेवटाकडे जात असताना आपण एक पाहिलं की या ठिकाणी माढा लोकसभेच्या सत्ताकरणामध्ये एका साईडला रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे बंधू रामराजे निंबाळकर, एका साईडला धैर्यशील मोहिते पाटलांचे बंधू रणजितसिंह मोहिते पाटील. बाळदादांच्या स्टेटमेंटवरून ते असं आलं की रणजितदादांना आम्ही वगळूया आणि आमचा निर्णय घेऊन आम्ही तुतारीत प्रवेश करूया, स्टेटमेंट त्यांनी दिलं. त्या पार्श्वभूमीवर घरातले चाललेले जे काही वाद आहेत हे वाद मिटतील की असंच राहतील? हे राजकारणामध्ये वादविवाद होत असतात, राजकारणामध्ये मतभेद होत असतात, परंतु जाणीवपूर्वक तुम्ही प्रश्न मोहिते पाटील कुटुंबाशी निगडीत मला विचारलेला आहे. तर मोहिते पाटील कुटुंबा इतकं एकत्रित कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठंच दिसत नाही तुम्हाला. अगदी सातारला गेला तर 2 महाराज आहेत, भाऊ आहेत, त्यांच्यामध्ये वादविवाद आहेत. फलटणला गेला तर निंबाळकर आहेत, त्यांच्यामध्ये वादविवाद आहेत. इकडं पवारांच्यात गेला तर चुलता पुतण्यामध्ये आहे. म्हणजे असं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक ठिकाणी असे वादविवाद दिसतात. परंतु मोहिते पाटील घरामध्ये प्रतापसिंह मोहिते पाटलांचं कुटुंब सोडून जे उर्वरित मोहिते पाटील कुटुंब आहे ते कोणताही निर्णय घेताना माझ्या माहितीप्रमाणे सगळे घरातले सगळे सदस्य, महिला असतील पुरुष असतील, सगळे सदस्य एकत्र बसतात आणि निर्णय घेतात. म्हणजे आज रणजितदादांना म्हणणं की तुला वाळीत टाकलाय, तुझी पार्टी, तुझा पक्ष, तुझा नेता, तू 8 जूनपर्यंत आमच्या घरी यायचं नाही वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या राजकारणामुळे काय गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे रणजितदादा आज भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळं त्यांना उद्या समजा धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी हातामध्ये घेतली, त्यांनी ठरवलं की तुतारीवरती निवडणूक लढायची, तर रणजितदादा हे भाजपचे उमेदवार असल्यामुळे किंवा भाजपचे विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळं त्यांना धैर्यशील मोहिते पाटलांच्या स्टेजवरती येऊन भाषण करता येणार नाही, तुतारीला मत करा म्हणता येणार नाही. आणि जर तसं त्यांना करायचं असेल तर जसा निलेश लंकेनी काल राजीनामा दिला विधानसभेचा, तसा राजीनामा देऊन त्यांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं लागेल. मग यांच्या डोक्यामध्ये हे दिसतंय की राजीनामा द्यायला नको, म्हणजे कदाचित त्यांचं मनोबल तेवढं परिपक्व झालेलं नाही की धैर्यशील मोहिते पाटील 100% निवडून येतील. त्यांना वाटत असेल मग इकडेही राजीनामा द्यायचा आणि इकडेही पराभव झाला तर पुन्हा सगळंच गेलं, म्हणून ते तिकडं आमदारकी वाचवायला बघतायत आणि इकडे खासदार होण्याचाही प्रयत्न करतायत. परंतु तो काय वाद आहे असं म्हणता येणार नाही. त्यांची रणनीती राहते. पाठीमागं सुद्धा प्रतापसिंह मोहिते पाटील ज्यावेळेस सोलापूरला लोकसभेला उभा राहिले होते, तुम्हाला माहिती असेल, त्यावेळेस विजयदादा मंत्री होते आणि प्रतापसिंह मोहिते पाटील बीजेपीमधून उभा राहिले आणि विजयदादा राष्ट्रवादीमधून मंत्री होते. तर एकदाही विजयदादा तिकडे प्रचाराला गेले नाहीत. उर्वरित सगळं मोहिते पाटील कुटुंब तिकडंच होतं. तुम्हाला माहिती असेल की संग्राम अण्णा म्हणून जे आहेत बाळदादांचे चिरंजीव, ते येत असताना त्यांचा पंढरपूरच्या जवळ अपघात झाला गाडीचा. म्हणजे हे सगळं मोहिते पाटील कुटुंब प्रतापसिंह मोहिते पाटील बीजेपीत असताना त्यांचा प्रचार करत होतं आणि विजयदादा मात्र मुंबईला होते, ते काय प्रचाराला आलेच नाहीत. म्हणजे त्यांना प्रत्येक निवडणुकीत कसं खेळायचं हे त्यांना माहिती आहे, त्याच अनुषंगाने ते खेळत आहेत. नक्कीच या ठिकाणी आपण माढा असेल, सोलापूर असेल, या दोन्ही लोकसभेचा बऱ्यापैकी अंदाज केला. ह्यांनी माळशिरसनी बऱ्या मोठ्या मताने निवडून दिलेले राम सातपुते तिकडे सोलापूरला आता लोकसभेसाठी उभा आहेत, त्यांचा सुद्धा इथं आढावा घेतला. ग्राउंडमध्ये त्यांचं नेमकं काय होतं, 5 वर्षातला कालावधी काय होता किंवा त्यांचं पार्श्वभूमी काय होती. मोहिते पाटलांनी त्यांना निवडून दिलं, परंतु इथला असणारा धनगर समाज, मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे, त्यांना त्यांनी निवडून दिलं. त्यांचा आरक्षणावरती त्यांचं असणारं कार्य काय होतं यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. सध्या जर नाही युती झाली शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत, जर तुमची नाही युती झाली तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. तुम्ही इथून खासदार होचाल ह्या अपेक्षा ठेवूया. या कार्यक्रमात आला, सगळी माहिती सांगितली आणि आमच्या प्रेक्षकांपर्यंत सखोल माहितीचा तुम्ही आस्वाद दिला त्यांना. यातून नक्कीच ते येणाऱ्या लोकसभेचा व्यवस्थित निर्णय घेतील, अचूक निर्णय घेतील. कोणाला पाडायचं, कोणाला निवडून आणायचं हे त्यांच्या आता चांगलं लक्षात आलेलं आहे. बीजेपीचं काम असेल तर बीजेपी निवडून येईल, राष्ट्रवादी इतर कोणतेही पक्ष असतील जर त्यांचं काम त्यांना आवडतं नक्कीच त्या पक्षांचा विचार जनता त्या ठिकाणी करणार आहे. या ठिकाणी तुम्ही आलात, आमच्यासोबत सर्व मुलाखत चर्चा केली, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आभार आहे. धन्यवाद.